मराठा समाजातील तरुण देखील उद्योजक झाला पाहिजे या भावनेने आमच्या मागणीनंतर राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली. परंतु त्याचा उद्देश साध्य झाला का, मला तो तसा धावताना दिसत नाही. काय देताय तुम्ही? ट्रॅक्टर, जड वाहनं यांनी उद्योजक होतील का? जी गोष्ट 5 वर्षामध्ये स्क्रॅपमध्ये जाईल. ज्या शेतकरी तरुणाला गरज आहे त्याला ट्रॅक्टर जरूर दिलं पाहिजे. परंतु राज्य आज ज्या गतीने प्रगती करतो यामध्ये मराठा समाजाचा तरुण पायावर उभा राहताना दिसत नाही. मी महामंडळावर राज्य सरकारला आवाहन करतो, तात्काळ एक फुल प्रूफ प्रोग्राम मराठा समाजातील तरुणांना दिला गेला पाहिजे. त्यांनी काय रोजगार केला पाहिजे, त्यांनी कुठले उद्योग टाकले पाहिजे, त्याच्यासाठी फंडिंग कसं राहील यासाठी सरकारने महामंडळाने पुढाकार घ्यावा. आणि शोकांतिक आहे, आज देखील मागच्या 6 महिन्यामध्ये ज्यांनी ट्रॅक्टर आणि वाहनं घेतले त्यांना व्याजाचा परतावा देखील झालेला नाही. त्यामुळे हे महामंडळाचा खरा जर उद्देश असेल तर हे महामंडळ चालू ठेवा. जर तुम्हाला तरुण घडवायचे असतील तर महामंडळ बंद करा. विनाकारण भाषणे करण्यासाठी, आकडे फुगवण्यासाठी हे महामंडळ आम्हाला नको. आकडा जाहीर करावा सरकारने. किती हजार तरुणांना तुम्ही गाड्या सोडून उद्योगात आणलं, किती तरुणांना तुम्ही पायावर उभं केलं. तसंच मराठा समाजातील उद्योगांना मी विनंती करतो, त्या उद्योग समूहाच्या प्रमुखांनी पुढे आलं पाहिजे आणि तरुणांना मार्गदर्शन केलं पाहिजे. हा जमाना एआयचा आहे, हा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे. पण त्या संदर्भात काय व्यवसाय करता येईल हे आपण सर्वांनी मार्गदर्शन करावं. व राज्य सरकारला पुन्हा एकदा आवाहन करतो, महामंडळ चालवायचं असेल तर तरुणांना योग्य तो प्लॅन द्या, अथवा या महामंडळाची आम्हाला गरज नाही.